नमस्कार प्रेक्षकांनो, मी विजय माने. आपण पाहतात लोकशक्ती न्यूज. प्रेक्षकांनो, आरक्षित जागेचं तिकीट वाटप करताना बौद्ध समाजाच्या घटकाला अनेकदा डावलले जाते. हा आरोप नेहमीच बौद्ध समाजाच्या नेत्याकडून केला जातो. असंच काहीसा आरोप रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश चिटणीस संजय कुमार बनसोडे यांनी केला आहे. त्या आरोपात तथ्य देखील आहे. लोणीगण हा महिला मागासवर्गीयांसाठी आरक्षित आहे. येथून शिवसेना, शिंदेगड, ठाकरेंची शिवसेना व इतर पक्षांनी बौद्ध समाज वगळून त्या प्रवर्गातील इतर जातीच्या उमेदवारांना निवडणुकीच्या तिकिटाचे वाटप केले आहे. हा प्रकार बौद्ध नेत्यांना अजिबात आवडलेला नाही. बौद्ध धर्माविषयी आकस बाळगणाऱ्या सर्वच पक्षांचा जाहीर निषेध व्यक्त करत संजय कुमार बनसोडे यांनी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा व्यक्त करून एकच खळबळ उडवून दिली आहे. यामागची कारणे स्वतः बनसोडे यांनी सांगितले आहेत. पाहूया काय म्हणाले ते. आपण आता ठरल्याप्रमाणे जवळा जिल्हा परिषद गटाच्या माध्यमातून आपल्या तालुक्याचे लोकप्रिय युवक, तरुण तडफदार असे आपले सर्वांचे लाडके नेते मित्र आदरणीय धनंजय सावंत साहेब हे जिल्हा परिषद जवळा गटातून निवडणूक लढवत आहेत. आणि लढवत असताना आज अशी परिस्थिती झालेली आपल्या परंडा तालुक्याची की लोणी पंचायत समितीचा सर्कल हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. आणि अनुसूचित जातीसाठी राखीव असल्यामुळं त्या ठिकाणी आमच्या रिपब्लिकन पक्षाची चांगल्या पद्धतीची ताकद आहे. दलित बौद्ध समाज त्या ठिकाणी लोणी सर्कलला चांगल्या पद्धतीचा आहे. परंतु जी प्रस्थापित जी पक्ष आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, उबाटा असेल, ती एकनाथ शिंदेची शिवसेना असेल, या कुठल्याच पक्षाने बौद्ध समाजाचा विचार न करता तर बौद्ध समाजाला जाणून बुजून डावलण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि जागा तर राखीव आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली. घटनेच्या माध्यमातून सर्व समूहाला, सर्व घटकाला राखीव जागेचा फायदा करून दिला. परंतु तिथं बौद्ध समाजाचा त्या सर्कलला एवढं मोठं मतदान असताना सुद्धा त्या वरील पक्षाच्या लोकांनी आम्हाला तिथं उमेदवारी डावललेली आहे. म्हणून आम्ही त्या राजकीय सगळ्या पक्षाचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करत आहोत. आणि निषेध करत असताना आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की तालुक्याचे आमचे सर्व पदाधिकारी आहेत, फकीरदादा सुरोजे आहेत, दादासाहेब सरोदे, जयराम साळवे, भास्कर पवार, दीपक ठोसर, आमच्या अलीसरचे बाबा शिंदे आहेत, खांबळे आहेत, बापू हावळे, फुलचंद पवार, उत्तम पवार, लालासाहेब बालेराव, धनंजय यशवंत, संजीवन भोसले, हरिभाऊ आडागळे, साकतचे, लवाराचे आहेत, भीमराव भोसले आहेत, पिंपरीचे विजू हावळे आहेत. हे सर्व पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्याची बैठक घेऊन आम्ही या ठिकाणी ठेवलेलं आहे. जी आपल्या कामाला माणूस येईल, जे आपल्या कामाला उपयोगाला पडत अशा माणसाला आपण सहकार्य करायचं. आपण पक्ष संघटना कुठल्याही गोष्टीचं बघायचं नाही, परंतु आपल्या जी दलित समाजाच्या दुखाची अडीअडचणी जी आपल्या संघ धावून येणार आहे अशा माणसाला आपण जाहीर पाठिंबा द्यायचा आणि त्याला निवडून आणण्याचा प्रयत्न करायचा. म्हणून आम्ही असं सगळ्यांनी ठरवलं बैठकीच्या माध्यमातून की आता आमचा असा विषय झालेला आहे की लोणी जिल्हा परिषद, जवळा जिल्हा परिषदच्या गटामध्ये आपली रिपब्लिकन पक्षाची जेवढी ताकद असेल, बौद्ध समाजाची जेवढी ताकद असेल, जेवढे आपल्याला इतर समाजाचे लोक मानणार आहेत अशा लोकांनी सगळ्यांनी तन धनाने सहकार्य करून जास्तीत जास्त धनंजय सावंत साहेबांना आपण या ठिकाणी आज पाठिंबा देत आहोत. त्या पाठिंब्याचं पत्र आपण त्यांना या ठिकाणी देत आहोत. आणि मी आपल्या समाजाला आवर्जून सांगतो, गावाचा गावगाडा कसाही असू द्या, आपल्याला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. कारण आदरणीय लटके सरांना चांगल्या पद्धतीचा अनुभव आहे. त्या तालुक्याचा सरकारचा त्यांचं ते नियोजन करतील, धनंजय सावंत साहेब त्यांच्या पद्धतीने नियोजन करतील. पण आपल्या समाजाचं, आपल्या पक्षाचं एकही मत इकडे तिकडे न जाता धनंजय सावंत साहेबांची छत्रीच्या निशाण्याच्या छत्रीवर आपण मतदान करावं. आणि ती जर माणूस जर निवडून आला तर आपण त्यांना कुठेही अर्ध्याचं वाटत गाडी उभा करून त्यांना हाताला धरून आपण थांबवू शकतो, आपलं काम करू शकतो. तसं दुसरं चोर चिलटे त्यांनी पुलिपुत्र 1760 झालेली आहे, ती आकलीचा पता नाही, कोणी बी उभं राहिले भरण्यासारखं, आणि त्याला आपल्या समाजाचं काही देणं घेणं नाही. पण खऱ्या अर्थानं दलित समाजाची ना जर कुणी ओळखली असेल आपल्या तालुक्यातले, आपल्या मतदारसंघाचे धनंजय सावंत साहेबांनी केलेलं आहे, तर त्यांना आपण सगळ्या समाजाने मिळून जास्तीत जास्त पद्धतीनं त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपण करू. मी या ठिकाणी बैठकीच्या माध्यमातून आदरणीय धनंजय सावंत साहेब आणि लटके सर यांना मी ग्वाही देतो, तुम्ही आमच्या समाजाची थोडी सुद्धा काळजी करू नका. जिथं तुम्हाला अडचण असेल तिथं आम्हाला सांगा, आम्ही तुमच्या अगोदर आम्ही तिथं पळत जाऊन आणि ती सगळं नियोजन करणार आहे. तुम्ही त्याच्याबद्दल काही मात्र शंका घेऊ नका. परंतु मला अजून एक तुम्हाला असून सांगायचंय की तुम्ही असं बी करू नका की सोडलं ते समाजाकडे इकडे वाऱ्यावर जाऊ दे, आपण चाललं दुसरं पाटलाच्या आडीला, नाही तर पुन्हा टाळतं फिरायचं काय काम करू नका. मला समाज महत्वाचा आहे तर मी महत्वाचा आहे.
कारण माझ्या समाजाचे हित हे माझं हित. मला एकट्याला कुणी बी गाठल, कुणी बी हातापाया पडेल, कुणी बी काय करेल, मला त्याची देणं घेणं नाही. पण आमच्या समाजाला विसरता कामा नये. तुम्ही आजच या ठिकाणी मी बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले, रमाई मूर्ती, माता जिजाऊच्या साक्षीने सांगतो की तुमचा विजय ही निश्चित झालेला आहे. कारण महाराष्ट्राचं उदाहरण आहे की जिकडे रिपब्लिकन पक्षाची ताकद असेल तिकडचा 100% माणूस विजय होतोय. त्याचं एक साधं सोपं गणित आहे. आज तुमच्या सर्कलमध्ये 20 गाव आहेत. 20 गावात गाव तिथं दलित समाज आहे. प्रत्येक गावात दलित समाजाची 100 मतं आहे. ती 100 मतं जर धरलं तर 20 गावात 2000 मतं होत्यात. आम्ही 100 बी नाही दिली सोडून तरी 50 जरी आहे ती 50 मतं धरली तरी 1000 मतं होत्यात. आणि 50 बी सोडून दिली 25 धरली तरी 500 मताचा गट्टा व्हायला. पण आम्ही तुम्हाला विजयाला मूर्त लावायचा आम्ही 100% प्रयत्न करू. त्याच्याबद्दल काळजी करू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही बोला. तुम्ही धनंजय सावंत यांना पाठिंबा दिलेला आहे, बरं. परंतु धनंजय सावंत हे शिवसेनेकडनं लढत नाहीत, ते अपक्ष लढतायत. मग तुमची युती तर ते शिवसेनेकडनं आहे. मग उद्या त्याला आमदार तानाजीराव सावंत हे तुमच्यावरती काहीतरी एलिगेशन लावताल, त्याला तुम्ही सामोरं जाणार आहात का? आमची खरी युती ही भारतीय जनता पक्षाबरोबर आहे. आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही तुटक वाटण्यात आलेली आहेत निघून परत पाठीमागे. आमची खरी युती ही भाजप बरोबर आहे. रिपब्लिकन पक्षाची युती ही भाजप बरोबर आहे. आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही युती केलेली आहे. आणि तानाजी सावंत साहेबांना जे आमदार जे झाले ते आमचा काही संबंध नसताना सुद्धा पण युतीचा धर्म आम्ही पाळला म्हणून तानाजी सावंत साहेबांना आम्ही आमदार केलेला आहे. त्यांना आमदारच केलेलं आहे ना आम्ही. आता तिथं भाजपचा आता काही चेंज जात नाही. परंतु आमची खरी युती ही नैसर्गिक आमची युती ही भारतीय जनता पक्षाबरोबर युती आहे. त्याच्यामुळे आम्हाला काय अडचण नाही. धनंजय सावंत अपक्ष असले काय आणि पक्षाचे असले काय, परंतु आम्ही भाजप बरोबर भाजप पुरस्कृत त्यांना केले तर आम्ही भाजपला सपोर्ट आहे. आमची युतीच भाजप बरोबर आहे म्हणून आम्ही त्यांना सपोर्ट करत आहोत. म्हणजे तुम्ही विकासाच्या दृष्टिकोनातून धनंजय सावंत यांना पाठिंबा दिलाय का? विकासाच्या दृष्टिकोनातून तर दिलाय, परंतु भारतीय जनता पक्षाच्या पुरस्कृत या उमेदवार असल्यामुळे आम्ही त्यांना आणखी एक डबल बेनिफिट देतोय त्यांना. कारण आम्ही जायचंय कोणाकडे. आमची नैसर्गिक युती ही रिपब्लिकन पक्षाची आणि भारतीय जनता पक्षाची युती आहे. आणि आपल्या परांड्याचे नेते आदरणीय सुजित सिंहजी ठाकूर साहेब भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार आहेत. महाराष्ट्र प्रदेशचे चिटणीस आहेत. ते माझे वर्गमित्र आहेत आणि युती आहे आमची. त्याच्यामुळे आणि विकास तर होणारच आहे. कारण धनंजय सावंत साहेबाशिवाय त्या सर्कलचाच नाही तर तालुक्याचाच विकास कुणी करू शकत नाही. आम्हाला 100% खात्री झालेली आहे. कारण दलित समाजाच्या सुख दुःख आडी अडचणी जी जाणून घेणारा जी खरं एक नेतृत्व आहे ती धनंजय सावंतकडे आम्ही बघतो. या दृष्टीने आम्ही त्यांच्याकडे बघतो. आणि धनंजय सावंत आम्हाला पिढ्यान सहकार्य केलेलं आहे. इथून पुढे ती करतच राहणार आहे. ती करणार नाही असा विषय नाही, पण ती करणार आहेत आम्हाला खात्री आहे. म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत. संजय कुमार बनसोडे यांनी दिलेल्या पाठिंब्याचे स्वागत करत धनंजय सावंत यांनी देखील बनसोडे यांचे आभार मानले आहेत. पाहूया कशा पद्धतीने त्यांनी आभार मानले ते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आपल्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आदरणीय बापूसाहेब बनसोडे आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने जो मी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला, माझा अर्जही वैध झाला आणि प्रचाराची सुरुवात झाली. मला वाटतं त्याच्या दुसऱ्याच दिवशी आदरणीय बापूसाहेब बनसोडे यांनी मला जो पाठिंबा त्यांच्या पक्षाच्या वतीने डिक्लेअर केला, मी आदरणीय बापूसाहेब तसंच या पार्टीचे सर्व आदरणीय आठवले साहेब यांचे मनापासून आभार मानतो. कारण खऱ्या अर्थानं विजयाची मुहूर्तमेढ कोण राहणार तर ही आपली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच आहे. बापूरावांनी सांगितलं समाज वंचित राहिला, समाजासाठी काम करणं. कारण ज्या पद्धतीनं बापूरावांनी त्यांची पोटतिडक सांगितली त्याच पद्धतीनं मी गेले 12 वर्ष जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये काम केलं आणि निश्चित समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या ज्या काही योजना असतील, गोरगरिबांची जी काही कामं असतील तर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि निश्चित त्या प्रामाणिक काम केलेल्या कामाचं कौतुक म्हणून किंवा त्या कामाचीच शाबासकी म्हणून मला वाटतं मला या सर्व नेते मंडळींनी पाठिंबा दिला. बापूराव सुखदुःखात नुसतं म्हणून दाखवलं किंवा अडचणीत म्हणून दाखवलं म्हणून येणार असा मी कार्यकर्ता नाही. पूरजन्य परिस्थितीमध्ये ज्या वेळेस तुम्ही मला आवाज सांगितलं, आपण फिरत होतो, आम्ही पण फिरलो. त्या पूरजन्य परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने आपण काम केलं, रस्ते चालू केले ते आपण ह्याच्या अगोदर ते रस्ते कशा पद्धतीने आपण केले. ज्या वेळेस कोविडमध्ये माझं काम, मी उपाध्यक्ष होतो त्यावेळेस तुम्ही काम बघितलं. मला वाटतं तुमचं सहकार्य आणि तुमच्या सूचनेप्रमाणे त्यावेळेस हे काम केलं. निश्चितच त्या कामाचा मला चांगला अनुभव आहे म्हणून तर तुम्ही मला पाठिंबा देत आहे आणि सुखदुःखात तर मी प्रत्येकच आहे. कारण
या सुखदुःखाचं जे तुम्ही बोलताय याच्यासाठीच बंड करून बाहेर पडलोय. कारण माझ्या निष्ठावंत कार्यकर्त्यावरती जो अन्याय झाला त्या अन्यायामुळे तर बाहेर पडलोय. त्याच्यामुळं कार्यकर्ता हाच माझा परिवार समजून मी बाहेर आलोय. त्यामुळं निश्चित तुमच्या प्रत्येक सुखदुःखात हा धनंजय सावंत घरातला सदस्य म्हणून तुमच्यासोबत असेल एवढंच आजच्या प्रसंगी तुम्हाला ग्वाही देतो. त्याबद्दल मी सगळ्याचे मनापासून आभार मानतो. प्रेक्षकांनो, बातम्या आवडल्यास लाईक व शेअर करा. पुढील बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.